विकत घेणे आहे. ऋता थांब थांब थांब, तिथेच थांब. जरा पदर डोक्यावरून घे ना. का? मी सांगतोय म्हणून, प्लीज घे ना. अरे पण का? ऐक ना माझं, घे ना पदर डोक्यावरून. बरं ठीक आहे. काय करतोयस? 1 मिनिट तशीच थांब. आता ये पुढे. हाय हाय, क्या चाल है. वा वा वा. अजून काही सेवा साहेबांची? प्रांजल काय दिसतीस ग. तुला आठवतंय लग्नाच्या पहिल्या रात्री ना आपल्या दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत झोपावं लागलं. तेव्हा खरं तर मी असाच व्हिडिओ काढणार होतो. आता व्हिडिओ काढलायस ना, मग तो डिलीट कर. का? असू दे ना, मला जेव्हा तुझी आठवण येईल ना तेव्हा मी हा व्हिडिओ बघेन. अरे तुझ्या वॉलेट मधला माझा फोटो बघ ना. पण का? हे बघ, समजा तुझा हा फोन हरवला आणि तो भलत्याच कोणाला तरी मिळाला, तर त्यात हा व्हिडिओ असणार. मग तो त्याचा गैरवापर करणार, म्हणजे इंटरनेटवर वगैरे टाकणार. कशाला? तुला माहितीये का, खूप मुलींना फक्त हा व्हिडिओ मला बघायचा आहे म्हणून तिचा व्हिडिओ काढतात. मग त्यांच्यात भांडण झालं किंवा जरा जरी काही बिनसलं ना की तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकून त्यांची बदनामी करतात. पण सगळेच असं करतात असं नाही. हो मान्य आहे, सगळीच मुलं तशी नसतात, चांगली मुलं पण असतात. पण मग त्याचा फोन हरवला आणि जर का तो अशा माणसाला मिळाला जो चांगला माणूस नसेल, तर मग तो हे असे उपद्व्याप करतो. म्हणून शक्यतो घरच्या कुणाचाच, म्हणजे स्पेशली बहिणीचा, बायकोचा, आईचा व्हिडिओ फोन मध्ये ठेवायचा नसतो. तू म्हणतेस ते बरोबर आहे. हा विचार फक्त एक मुलगीच करू शकते. आपण काळजी घेतली पाहिजे. मी फक्त एकदा बघतो आणि लगेच डिलीट करतो. अजून काही सेवा साहेबांची? डिलीट. बघितलं, जरासा हसलो आणि थकवा कुठच्या कुठे निघून गेला. प्रांजल, मी तुला अजून सॉरी नाही म्हणालोय. कशाबद्दल? सकाळच्या प्रकाराबद्दल. मी तुझ्या मम्माकडे न बघताच माफी मागितली, ती सुद्धा तुझ्या पप्पांची. त्यांना खूप राग आला असेल ना माझा. हो, पण त्यानंतर आमचं बोलणं झालं आणि मम्मानी सांगितलंय की यापुढे ती आपल्यामध्ये कधीच येणार नाही आणि आता सगळं ठीक आहे. त्यामुळे तुला माफी मागायची काहीच गरज नाही. पण मी असं का वागलो हेही नाही विचारणार आहेस? हे बघ ना, त्यावेळेला तुला जे वाटलं तसं तू वागलास, त्यात विचारायचं काय? तरी पण मला तुला सांगायचं. नको. प्रांजल, यात तुझ्या मम्माचा किंवा माझा विषय नाही, विषय बाबांचा आहे. बाबांचा? हो. बाबा आम्हाला नेहमी सांगत आले की आपली काही चूक नसेल आणि समोरचा आपल्यापेक्षा ताकदवान आहे म्हणून आपण त्याच्या समोर कधीही झुकायचं नाही. ते कामाच्या ठिकाणी पण तसेच वागतात. उलट आम्हीच त्यांना सांगायचो, जरा दमाने घ्या, कधी कधी नमतं घ्यावं लागतं. पण त्यांनी कधीच ऐकलं नाही. आणि आज त्यांनीच माझी काही चूक नसताना मला त्यांची माफी मागायला लावली. ते काय एवढे तुझ्या मम्मा समोर दबले जातात? राया, इतके दिवस मला हाच प्रश्न सतावतो आणि आता तोच प्रश्न मला देखील सतवायला लागलाय. तुझ्या मम्माकडून किंवा पप्पांकडून बाबांनी काही मदत घेतलीये का? नाही रे, पप्पा तर म्हणाले की त्यांनी अशी मदत काही घेतलेली नाहीये. आणि आपल्यात भांडण होऊ नये किंवा मी दुखावली जाऊ नये ना म्हणून बाबा तसे वागत असतील ना. आणि तसंही मम्मानी आता शपथ मागे घेतलीये, त्यामुळे बाबा आता नाही वागणार तसं. आणि समजा जर ते परत तसं वागले तर हे नक्की होणार की तुझ्या मम्माने किंवा पप्पांनी त्यांना काहीतरी मदत केली आणि ते हे सगळं आपल्यापासून लपवत आहे. टेम्पो इथे कोणी पार्क केलाय? सार्वजनिक पार्किंग वाटतं की काय ना?
अरे किसका टेम्पो है ये? निकालो आत्ता आत्ता इधर से, नहीं तो वो टायर में से हवा काढून टाकीन मी. ए, कौन है इधर? ए मुकुंदा, मंग्या, राया बाहेर आहे लवकर. इंदस पार करून गेले तिथे. बापरे, चोरीचा बिरीचा नसेल ना? ए, कौन है उधर? मैं पुलिस को बुलाऊ ना आत्ताच्या आत्ता. काय झालं? अरे बघ ना, सरळ टेम्पो ठेवून गेले तिथे. कोणाचा असेल रे दादा? कोणी पार्क केला असेल? हे मला माहिती असतं तर मी त्याला बदललं नसतं का आतापर्यंत. हो, पण मला वाटतं रात्रभर इथेच आहे हा टेम्पो. हा? हे दादा चोरीचा माल वगैरे असेल का रे? काय? हो. हा काका, सोनं असलं तर? स्मगलिंग नाही, स्मगलिंग जोरात चालू आहे ना सध्या. हे उघडून बघूया आपण. काय उघडून काय बघूया? हे सोन्याच्या विटा असतील दादा, 2-4 काढून घेऊ ना आपण. विटा कसल्या चोरतोयस? ते पोलिसांना सगळं माहिती असतं, ते बरोबर शोधतात. मग बा, पोलिसांना कोण सांगणार? अहो, या टेम्पोला कोण मालक सुद्धा नाहीये. ए, चल काका उघडूया आपण. उघडूया काय? ए, तू आधी पोलिसांना फोन कर, त्यांना कळवू आपण. तुला माहितीये का, सोनं असं पकडून दिलं ना की 10% बक्षीस मिळतं आपल्याला. सोनं? सोनं नाही रे, पैसे. अरे मग बेस्ट ना. काय? आपण एक काम करू, आपण 4-5 विटा काढून घेऊ आणि उरलेल्या सोन्याचे 10% पैसे मिळतील आणि सोन्याच्या विटा पण. हा, हे बघ मंग्या, माझं पैशांवर प्रेम आहे, चुकीच्या पैशांवर नाही. बाबा, हा, बाबा हो, त्यात बॉम्ब असेल, तुम्ही बाजूला व्हा. काही गे, आपल्या घरासमोर कशाला कुणी असलं ठेवेल बॉम्ब बिम? हा दादा, अरे काय झालं असेल, हा टेम्पो कुठेतरी बाजारात वगैरे ठेवायला गेला असेल. इथे पोलिसांनी त्याला बघितलं असेल, त्यामुळे हा घाबरला. मग आता काय करायचं म्हणून त्यांनी ही रिकामी जागा दिसली तर टेम्पो इथे आणून ठेवला असेल. मलाही तेच वाटतंय राया, सोनं नाही बॉम्ब असणार. ते कालिंदी, तुम्ही आतमध्ये जा, आधी आतमध्ये जा, इथे काही घडू शकतं. मंग्या, लांब पोलिसांना फोन कर आणि त्यांना ते शोधायला बोलाव, काय ते बॉम्ब ठेवलाय ते. बॉम्ब स्क्वॉड. कालिंदी, तू इथे का आलीस? तू हसू नको, तू आतमध्ये जा, गंभीर आहे सगळं. हसू नको तर काय करू? हा टेम्पो राया आणि मुकुंदाने आणलाय. आज त्यांना मालाची डिलिव्हरी करायची आहे ना, तो वर्षपणला माल भरलाय त्याच्यामध्ये. आता तो भरलेला टेम्पो तिथे कसा ठेवणार, म्हणून इथे घेऊन आले. आता ते दोघे तो घेऊन जाणार आहेत. मग हे तुम्हाला आधी नव्हतं सांगतायत? सगळे गंमत बघत बसलेत माझी. अरे दादा, अरे आज तुझ्या मुलांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. त्यांच्या पहिल्या मालाची डिलिव्हरी आहे आणि तू चिडू नकोस ना रे. अरे गंमत केली तुझी. गंमत कसली करता माझी सगळे? यापुढे ना आयुष्यभर बोलू नका कुणी माझ्याशी. बाबा सॉरी. बाबा सॉरी. दादा सॉरी ना. कालिंदी इकडं, इकडे हो तू. काय गंमत काय फक्त तुम्हालाच करता येते, मला नाही करतायत? मन लावून काम करा, रात्रीचा दिवस करा. तुम्ही माझी मुलं तसं नाही तर मी तुमचा बाप आहे असं मला ओळखलं पाहिजे. कधी द्यायची डिलिव्हरी? आत्ता निघूच आम्ही. आणि पेमेंट कधी मिळणार आहे? हो, आता लगेचच, म्हणजे माल उतरवला की लगेच चेक. हा, हे उत्तम आहे. हे अगं जा ना, नाश्ता लावायचा ना, जायचं ना लवकर. मग चला या, चल ग. चला 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 चला. चला नाही तर बॉम्ब फुटेल. हो या. बरं वाटतंय का आता? हो, बरं वाटतंय. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना, बोल बोल. अगं बरेच तास झाले तुझं बोलणंच ऐकलेलं नाही मी. बोल बोल, बिंदास बोल. तुम्हाला मस्करी करायची असेल ना तर आपण नकोच बोलूया. नाही नाही, मस्करी करत नाही मी, सॉरी. बोल. मी काय म्हणते, लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय. हो, मी म्हणलो होतं की तुला 1.5 महिना जाऊयात कुठेतरी म्हणून. आणि मी नको म्हणाले होते, पण मी आता काय म्हणते ते जरा ऐकणार का? बोल. मी काय म्हणते, आता सगळं मिटलंय. मी राया आणि प्रांजलला माफ केलंय. माझी शपथ पण परत घेतली. त्यामुळे आपण घरातच छोटीशी पार्टी करूया, त्यांना जेवायला बोलूया आणि सेलिब्रेट करूया. नाही नाही नाही, नको नको नको.
अगं त्यातून वेगळंच महाभारत घडायचं. नाही त्यापेक्षा तू ते सोडून काहीही बोल. तुम्ही बाप आणि लेक अगदी एका माळेचे मणी. आता मी वाईट हे ठरवूनच टाकले का तुम्ही? ठीक आहे, मग राहू दे बाई. कशाला वाढदिवस सेलिब्रेट करायचा? हा नाही, ह्याच्या पुढचे सगळेच वाढदिवस सेलिब्रेट नकोच करूया आपण. नवऱ्याचा बायकोवर विश्वासच नसेल तर कशाला हवा लग्नाचा वाढदिवस? बर बोल, काय म्हणतेस तू? काय करायचं? काही नाही हो, साधच. त्यांना जेवायला बोलवायचं, ते दोघं आणि आपण दोघं एकत्र गप्पा मारायच्या, जेवायचं, मग ते त्यांच्या घरी आणि आपण इथेच. बस एवढंच? नक्की? पहा, तुम्हाला अजूनही माझा संशय येतोय ना? अरे या या. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काय चाल चालायची असं प्लॅनिंग करायला आली का? काय बोलताय? मी नाही बोलवलं हिला इथे. तुला फिरायला आली? अहो हो हो, खरंच सांगते, मी नाही बोलवलं. बघ, घरात पाहुणी आली, आधी तिला अटेंड कर. बाई 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 बाई, अगो काय ग हे ऋता, तुला नेमकं आत्ताच यायचं होतं का? अहो जरा घाई होती ना म्हणून आले. अगं पण काही फोन करून यायची पद्धत आहे की नाही तुम्हा चिटणविसांमध्ये? हा अगं हे बघ, काही वेगळा प्लॅन वगैरे करून आली असेल ना तर ते अजिबात करू नकोस. आधीच तुझ्यामुळे मी एवढी बदनाम झालीये ना. अहो तसं काही करणार नाहीये मी. माझं जरा वेगळंच काम होतं तुमच्याकडे. काय आता आणखीन? चल आत ये. बोल पटकन, काय काम आहे? मला जरा पैसे हवे होते. हा अगं, इथे काही खाण लागली का आमच्या? खाण लागली का आमच्याकडे? की चिटणविसांकडे कुठलाही गरज लागली की आले धावत आमच्याकडे? अहो तसं नाही, मी माझे पैसे मागायला आले. तुमच्याकडे आहेत ना ते? अहो साड्यांचे नाही का, मी केलेल्या मदतीचे तुम्ही देणार होतात ना ते पैसे. हा हा हा, ते पैसे होय. मी अगदी विसरूनच गेले होते ग. आणि काय हो, आमच्या घरातलं अजून कोणी पैसे मागायला आलं होतं का? नाही नाही, मी आपलं असंच म्हणाले. तुला कशाला हवेत पैसे? हा हा हा, अगं तू गाडी घेतेस का? नाही हो, आजी आणि सासूबाई ना कशात तरी पैसे गुंतवत आहेत. मग मी विचार केला मी पण गुंतवेन पैसे. अच्छा अच्छा, म्हणजे तू सोन्यात पैसे गुंतवतेस? हो का? ते सोन्यात पैसे गुंतवणार आहेत का? तुम्हाला कसं कळलं? अगं मी त्या दिवशी तुमच्या घरी आले होते ना, तेव्हा सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलले होते. तेव्हापासून तुझी सासू आणि त्यांची सासू सारख्या माझ्या मागे लागले. बरं, मी गुंतवू ना पैसे का हा पण एक प्लॅन आहे त्यांना बुडवायचा? अगं ह्यात कसला आलाय प्लॅन? तू बस ना, मी आलेच. अहो अहो, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. त्या ऋतानी ना तिचे पैसे माझ्याकडे ठेवायला दिले होते, ते मी तिला परत देऊन टाकते. तिने तुझ्याकडे ठेवायला दिले होते का? तू काय बँक आहेस का? नाही हो, बँक वगैरे काय. त्यांच्याकडे म्हणजे त्या चिटणविसांकडे कुणी कुणाचं कपाट उघडतं ना. एक 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 मिनिट, हे पैसे तिच्याकडे आले कुठून ग? आणि ज्या अर्थी हे पैसे ती इतरांपासून लपवून ठेवतीये त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड करून तिने पैसे मिळवले असणार आहे. हो ना? अगं बाई, असं असेल का? आणि तरीही तू ते पैसे ठेवून घेतलेस? बाई 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 बाई, असं होतं. मी कुणाची तरी मदत करायला जाते, नेमकी फसते. नाही, तू एक काम कर, तू कोणाचीच मदत करायला जाऊ नकोस. त्यातच इतरांचं भलंय. जा, दे आता ते पैसे तिला. वाट बघत असेल ती. आणि हे बघ, ती गेली ना की सांग हा मला, मग निघतो मी. ऋता,
हा हे घे तुझे 15,000 रुपये. मला 14,000च हवे. अगं आता 1,000 रुपये कुठे ठेवू माझ्याकडे? घे. अहो नाही, माझे 20,000 होते ना तुमच्याकडे, त्याने का 4 साड्या. हा 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 अगदी विसरूनच गेले ग मी. अगं असा छोटा मोठा हिशोब ना माझ्या लक्षातच राहत नाही बी. 5,000 वगैरे घे. बरं हे राहू दे, नंतर घेते. नको बाई, तुझे पैसे आता तुझ्याकडेच ठेव. हे मला आतमध्ये विचारत होते, तिचे पैसे आपल्याकडे कशाला ठेवून घेतलेस. लगेच माधवरावांना फोन करणार होते माहिती. तुम्ही सांगितलं त्यांना माझ्या पैशांबद्दल? नाही नाही, सांगायला कशाला हवं, पण त्यांनी बघितलंच की मी पैसे घेऊन बाहेर आले ते. अगं ते हुशार आहेत, त्यांनी बरोबर ओळखलेलं असणार की मी पैसे कोणासाठी घेऊन चालली. अहो मग मला देते सांगू नका ना. असं कसं असं कसं? अगं आता मी रिकाम्या हाताने परत आत गेले की त्यांना कळणारच की मी पैसे तुला दिलेत म्हणून. की ते लगेच माधवरावांना फोन करून सांगणार. आधीच ते त्या मागच्या प्रकरणावरून आपल्या दोघींवर इतके चिडलेत ना, ते काही ही संधी सोडणार आहेत माधवरावांना सांगायची? मग राहू द्या हे पैसे. तर परत आत जाल ना तेव्हा त्यांच्या समोरच कपाटात ठेवा, म्हणजे त्यांना कळेल की तुम्ही मला पैसे दिले नाहीयेत म्हणून. अगं बाई किती हुशार आहेस ग तू. आणि त्या सोन्याच्या गुंतवणुकीचं काय? आता काय करणार, नशिबातच नाहीये माझ्या. आता येते मी. ये हो ये. एवढी मूर्ख बाई मी पाहिली नाही आयुष्यात. चला तुमची जागा माझ्याच कपाटात दिसतीये. चल आता आपण एक काम करूया. राया आणि मुकुंदा आले ना की आपण टाळ्या वाजवूया. चालेल चालेल. हो आणि मग आहे ना आपण त्यांच्या हातावर साखर ठेवू. घेऊन आल्या मी साखर. आणि सगळ्यात महत्वाचं आधीच्या चेकची आपण पूजा करायची. हा चेकची पूजा? हो करतात. हो खरंय. मोठा चेक मिळाला ना की पप्पांच्या ऑफिस मधले लोक आधी त्याची पूजा करतात, तो देवासमोर ठेवतात आणि मग बँकेत भरतात. असेल. ही कालिंदी गोडाचं केलंयस ना? हो केलंय, पायसम केलंय. माझी आई करते ना अगदी तसंच. वा. रेडी ना? हो हो उघडू. हो बाबा तुम्ही? म्हणजे काय काय झालं? आम्हाला वाटलं की राया आणि मुकुंदा आले. मग टाळ्या कशाला? अरे आज आपलं पहिलं काम पूर्ण करून ते घरी परत येत आहेत ना, आणि आज पहिल्या कमाईचा चेक आणणार आहेत, म्हणून आम्ही ठरवलं की असा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. पण तुम्ही कसे हो लवकर आलात? अरे मी पण त्यासाठी चाललोय. रायाचा मला फोन आला होता, तो म्हणाला मी घरी पोहोचतोय. म्हटलं मुलगा पहिला चेक घेऊन घरी येतोय, आज तरी घरी थांबायला हवं ना. हो म्हणजे ताबडतोब पैसे मागता येतील ना. काय मार मार जोरात मार त्याला. अरे पण म्हणजे बाबा जरा थांबता का? ते दोघे आले असतील. वहिनी दार उघड ना पटकन. ऋता वहिनी तू? सॉरी वहिनी, पण अगं आम्ही मगासपासून ज्यांची वाट बघतोय ना ते येतच नाहीयेत. दुसरंच कोणीतरी येत. तू कुठे गेली होतीस? मी आईकडे गेले होते. अगं थांब, दरवाजा लावू नकोस. राया आणि मुकुंद येत आहेत, बाईक पार्क करतायत. काय झालं, तुम्ही त्यांना बाहेर उभं करताय? कसली शिक्षा करताय? शिक्षा बिक्षा काय नाही, तू बाजूला उभी राहील. करते ना. राया घे. दिवाळ. राया, तुझ्या बाबांना चेक दाखव, म्हणजे त्याचे डोळे तृप्त होतील. बसा बसा. बोला काय?
बाबा ही घ्या आमची पहिली कमाई. अरे बापरे, अरे 6 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट होतं ना, मग 3,10,000चा चेक आहे. कमी पैसे दिले. तुम्ही नीट बघितला होतात का चेक घेताना? नाही बघितला. राया रे, किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, असा दुसऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. तरी नाही दिले उरलेले पैसे तर काय करणार होता आपण राया? नुकसान होणार ना आता. बाबा 15% त्यांनी आधीच ऍडव्हान्स दिलं होतं. 15,90,000 झाले. हे 3,10,000 आहेत, म्हणजे 4 लाख झाले. 2 लाख त्यांनी ठेवून घेतलेस ना. हाय, 2 लाख रुपये त्यांनी कॅश दिली आणि साधारणतः 3 लाख रुपये आम्हाला सप्लायर्सना द्यायचे. आणि बाबा 70,000 रुपये आम्ही अकाउंट मध्ये टाकणार आहोत पुढच्या कामासाठी. आणि 15,000 आम्ही वाटून घेणार आहोत. हे सगळं करून उरतात 1 लाख रुपये. हे तुमच्यासाठी.